आपल्या हिंदू नववर्षाचा सण म्हणजेच गुढीपाडवा तर जवळच येत आहे। तर आपल्या गुढीला आपण कशी साडी नेसवली पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। ते खूप सोप्या पद्धतीने आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांनी नेसवायचं तुम्हाला सांगणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र आजकाल येत आहेत स्टिच केलेले, ते तर आपण घेऊ शकतो। आपल्या गुढीला डायरेक्ट ते वस्त्र घालून गुढीला रेडी करू शकतो, पण आपण आपल्या घरच्या साड्यांपासून पण गुढीला एकदम सुंदर प्रकारे साडी घालून छान रेडी करू शकतो। तर तेच आज आपण बघूया। अशा सुंदर साडीपासून आपल्या गुढीला आता आपण साडी नेसवूया। तर ही अशी साडी आहे। थोडं गुढीला साडी नेसवताना थोडं कॉन्ट्रास्ट कलर असला ना अजून एकदम छान दिसतं, म्हणजे ते काठ एकदम उठून दिसतो। तर आता ह्या साडीची मी कंप्लीट सगळे प्लेट्स करणार आहे। तर चला मग आता आपण प्लेट्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हा नेस्ता पदर आहे। तर इथून प्लेट करायला सुरुवात करायच्या आणि शेवटपर्यंत कंप्लीट प्लेट घ्यायच्या। तर अशा प्रकारे आता मी हे प्लेट्स करून घेते। सगळ्या साडीच्या प्लेट्स घालून घ्यायच्या आणि शक्यतो गुढीला साडी नेसवताना ती साडी एकदम स्मूथ असली पाहिजे, म्हणजे चापून चुपून बसणारी असली पाहिजे, म्हणजे तुमचे प्लेट्सही व्यवस्थित राहतील। नाहीतर जास्त फुगणारे असले ना मग ते प्लेट्स ओळखायलाच येत नाही। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिऱ्या घेतल्यात, सगळ्या साडीच्या अशा मिऱ्या घालून घेतल्यात आणि इथे एक मी सेफ्टी पिन लावलेली आहे। हे बघू शकता तुम्ही, अशी इथे एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे, म्हणजे आपल्या मिऱ्या आहेत त्या निसटणार नाहीत। आणि हे खालचे प्लेट्स आपण एकदा गुढीला वस्त्र लावल्याच्या नंतर, साडी लावल्याच्या नंतर आपण ते सेट करू शकतो, पण इथं एक सेफ्टी पिन कंपल्सरी लावून घ्यायची। त्यानंतर हा जो पदराचा भाग आहे, तर तुम्ही बघू शकता हा जो पदर आहे हा एवढा मी सोडलेला आहे। तर आता मी पुढची स्टेप्स कशी करायची ते तुम्हाला सांगते। तर हा जो आपण पदराचा भाग सोडलाय हा काठापर्यंत आलाय बघा। आता हे काठ आणि इथून हा पदर चालू होतो, हे सोडून द्यायचा आणि पदराचा खालचा काठ पकडायचा। तर हा आहे खालचा काठ। तर जेवढा काठ आहे त्या हिशोबाने आता इथं प्लेट्स पाडून घ्यायच्या। तर बघा मी माझा जेवढा काठ आहे तशा प्लेट्स पाडत वरती येत आहे। तर मी अशा प्रकारे आता प्लेट्स पाडल्यात आणि ह्या प्लेट्स आता ह्या ज्या वरती प्लेट आहेत त्या प्लेट सोबत इथं लावून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता या पदराच्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथं मिऱ्या घालून घेतलेल्या आहेत। इथे एक सेफ्टी पिन लावलेली आहे आणि हे आपण कंप्लीट साडीच्या इथं प्लेट्स पाडलेल्या आहेत। आता ह्या मिऱ्या कंप्लीट ह्या मिऱ्यावर ठेवायच्या आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी नऊवारी पॅटर्न मध्ये आपल्या गुढीसाठी इथं साडी रेडी झालेली आहे। अशा प्रकारे मी इथं दोरी बांधून घेतलेली आहे। नंतर ती साडी अशी इथं लावून घेतलेली आहे। आता इथं दोरीनं बांधून घ्यायचं म्हणजे आपली साडी निसटणार नाही। तर असा मी लिंबाचा ढाळा घेतलाय, एक फूल घेतलंय। आता साखरेच्या घाट्या तर काही नाहीत, तेही आपल्या गुढीला कंपल्सरी असतं। तर हे आता मी इथं लावून घेते, असं लावून घेतलंय आता आणि वरून मी आता तांब्या ठेवून घेईल। तर हा तांब्या आणि बहुतेक म्हणजे तांब्याचाच तांब्या यूज करतात, पण आता मला तो भेटत नव्हता म्हणून मी हाच तांब्या तुम्हाला लावून दाखवत आहे। तर बघू शकता सुंदर गुढी आता रेडी झालेली आहे। किती छान आपलं नऊवारीचं लुक येतं तसं लुक आपल्या गुढीला आलेला आहे। तुम्हाला कशी वाटली ही गुढी कमेंट मध्ये सांगा आणि या गुढीपाडव्याला अशी साडी तुमच्या गुढीलाही नक्की